नमस्कार. कुकिंग टाईम मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी सोप्या पद्धतीने शिरा कसा बनवायचा याची रेसिपी शेअर केलेली आहे. इथं घेतलेलं प्रमाण 5 ते 6 लोकांकरिता घेतलेलं आहे. हा शिरा तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा देवाच्या प्रसादासाठी देखील बनवू शकता. मी सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाण अगदी योग्य आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. शिरा बनवण्यासाठी इथं मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्यानंतर अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे व 1 वाटी साखर घेतली आहे. 1 चमचा वेलची पूड घेतली आहे व आवडीनुसार ड्रायफ्रूट घेतले आहेत. यानंतर शिरा बनवण्यासाठी पाणी व दुधाचे प्रमाण पाहूया. इथं मी 2 वाट्या साधं पाणी घेतलं आहे व 1 वाटी गाईचं दूध घेतलं आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही फक्त पाणी किंवा फक्त दूध देखील वापरू शकता. हे आपल्याला एका साईडला उकळायला ठेवायचं आहे. यानंतर आपल्याला रवा भाजायला घ्यायचा आहे. इथं मी दुसऱ्या साईडला कढई ठेवली आहे गरम करायला. कढई गरम झाली की त्यामध्ये सगळं तूप घालून घेऊ. तूप चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर यामध्ये रवा घालू. हा रवा आपल्याला चांगला तांबूस रंग येईपर्यंत बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे. रवा भाजत असताना गॅस बारीकच ठेवायचा आहे. यामध्ये मी ड्रायफ्रूट देखील भाजून घेणार आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तुपामध्ये देखील तळून घेऊ शकता. याला आपल्याला आता चांगलं ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायचं आहे. हा रवा भाजण्यासाठी मला 7 ते 8 मिनिटं लागलेली आहेत एकूण. तुमचा टाईम थोडा मागे पुढे होऊ शकतो. असा तांबूस रवा भाजल्यामुळे शिऱ्याला कलर छान येतो. आता यामध्ये आपण उकळून घेतलेलं दूध व पाणी घालून घेऊया. हे घालत असताना एकदम सावधानतेने घालायचं आहे, नाहीतर हाताला वाफ लागू शकते. गॅस मी बारीक ठेवला आहे. दूध व पाणी गरम करून घातल्यामुळे शिरा छान फुलतो व छान शिजला देखील जातो. यानंतर याला आपल्याला 2 मिनिटांची वाफ देऊन घ्यायचं आहे. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. मिक्स करून झाल्यानंतर याला आपल्याला 2 मिनिटांची वाफ देऊन घ्यायचं आहे. तुम्ही इथे फक्त दूध वापरणार असताल तर तुम्हाला 3.25 वाट्या किंवा 3.5 वाट्या दूध लागू शकते आणि पाणी जर घेतले तर तुम्हाला 3 वाट्या पाणी लागेल. पहा 2 मिनिटे झालेली आहेत. आता यामध्ये आपण साखर ॲड करणार आहोत. साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. वेलची पूड घातली आहे मी. यामध्ये तुम्ही 1 ते 2 चिमूट मीठ टाकू शकता. मी टाकायला विसरली आहे. याला चांगलं मिक्स करून घेऊया. साखर शिऱ्यामध्ये घातल्यामुळे मेल्ट होते व आपला शिरा थोडा सैलसर दिसतो. पण आपण याला परत 1 ते 1.5 मिनिटांची वाफ देऊन घेणार आहोत. यामुळे शिरा छान दाटसर होईल. या स्टेजला तुम्हाला हवं असल्यास तुम्ही तूप देखील ॲड करू शकता. मी ज्या वाटीने रवा घेतला आहे त्याच वाटीने पाणी व दुधाचे प्रमाण घेतले आहे. तूप व साखर तुम्ही कमी किंवा जास्त करू शकता. याला आता आपण परत 1 ते 1.5 मिनिटांची वाफ देऊन घेणार आहोत. पहा 1 ते 1.5 मिनिट आपला झाला आहे. मस्त मऊसूद असा आपला शिरा तयार झाला आहे. कुठेही चिकट झालेला नाही आहे. यातील ड्रायफ्रूट देखील छान भाजले गेले आहेत.
तुम्ही या ठिकाणी मोठा रवा घेतला तर तुम्हाला 3.5 वाट्या पाणी एवढं लागेल. मी इथं दूध व पाण्याचं प्रमाण घेतलेलं अगदी परफेक्ट आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.